आमचे दाराशी, हाय शिमगा आमचे दाराशी, हाय शिमगा सण शिमग्याचा आय लाईक आमची दारा। मंडळी शिमगाला आहात कुठे? ये खाली ये बाबू। आज बऱ्याच दिवसांनी केलडी आली आहेत मंडळी। कोकणवासियांचा पहिला सगळ्यात मोठा लाडका सण म्हणजे शिमगोत्सव चालू झालाय। परवा म्हणजे फागपंचमीला फाग पडले आणि गावागावांमध्ये होळ्या पेटायला सुरुवात झाली आहे। आणि आता कुठे भद्रेचे कुठे तेरसेचे शिमगे साजरे होतील। आमच्या गावात पौर्णिमेचा शिमगा असतो, तो झाला होम पेटला की पालखी शिंपणाला उठेल। आणि पालखीच्या शिंपण्याच्या आधीचे दिवससुद्धा तितकेच महत्त्वाचे असतात, कारण या दिवसांमध्ये देवाचे खेळे प्रत्येक घरामध्ये जाऊन देवाची गोडवी गातात। तसंच आज आपल्या घरीसुद्धा आई नवलाई देवीचे खेळे येणार आहेत। शंकासूर पण आहे त्यामध्ये असं मी ऐकलं आहे, त्यामुळे आय एम व्हेरी एक्सायटेड फॉर दॅट। आणि खूप मजा येणार आहे। कोकणात देवाच्या खेळांनासुद्धा तितकंच मानाचं असं स्थान असतं। देवाची खेळे जे असतात त्याची पहिली जी देवाची गोडवी गातात ते म्हणजे गावच्या देवीच्या देवळात। गावदेवीच्या देवळात ढोलकीवर थाप पडली की मग हे खेळे त्या गावामध्ये किंवा आसपासच्या गावांमध्ये सुद्धा जातात। आणि तसेच आज आपल्या घरीसुद्धा येणार आहेत। आमच्या गावदेवीचं वैशिष्ट्य हे आहे की आमच्या गावच्या ना देवीच्या 2 पालख्या आहेत, म्हणजे देवी एकच आहे पण मंदिरंसुद्धा 2 आहेत आणि पालख्यासुद्धा 2 येतात। आणि आमची अशी एकमेव वाडी आहे की ज्या वाडीमध्ये दोन्ही पालख्या येतात, त्यामुळे त्या दोन्ही दिवस ते आमच्यासाठी तितकेच महत्त्वाचे आणि आनंदाचे असतात। आज आमच्या घरी दुसऱ्या बाजूची जी पालखी आहे तर ते खेळे येणार आहेत आणि बघूया, मी तुम्हाला पण दाखवणार आहे कोकणातले देवाचे खेळे कसे असतात, त्यामुळे स्टे ट्यून। पण त्याआधी या माकडांना हकवूया। तसं त्यांना त्या घराच्या जवळपास काही नाही सापडणार, पण वरती तट आहे ना आपला, त्या तटामध्ये त्यांना काजू सापडतील। फणस लागलेत तिथे। अरे इथं पण लागलाय का पारे, लागायला लागले, दिसले? हां लागायला लागले, दिसले का? तर तुमच्या गावामध्ये सुरू झालेत का देवाचे खेळे फिरायला? तशी परंपरा आहे का कमेंट करून नक्की सांगा। आणि त्याच्या आधी मी ताम्हण घासून घेते, मम्मी तयारी करते, मी ताम्हण घासून घेते कारण त्या खेळांची आरतीसुद्धा करावी लागेल। चला पळूया, कारण आवाज जवळ येतोय म्हणजे खेळे पण जवळ कुठेतरी आलेत। पिन्या, ए पिन्या, पिन्या, ए पिन्या उठ, खेळे आले, उठ। शंकासूर नाही आलाय वाटतं वेदू, त्या खालच्या घरात आलेत खेळे। आता बाबा इथं अंघोळ विंघोळ करून बसलेत। बाबा हात दाखवा, असं करा। हे तुम्ही आहेत, तुम्ही आहे बघा, तुम्ही आहेत ते, तुम्ही, मी आहे ती। हे तुम्ही, खेळे हे देवासमान असतात, मी तुम्हाला सांगितलं। आणि त्यांच्यासाठी इथे मम्मीने आरती तयार केली आहे। या आरतीमध्ये अजून निरंजन ठेवायचं आहे आणि नारळ आहे, कारण आपण देवाला नारळ वाहतो। पानाचा शोभनाचा विडा सुद्धा आहे। आणि खेळे आता जातील आप्पांकडे,
त्याच्यानंतर शिल्पा काकीकडे आणि मग आपल्याकडे. पण यंदा शंकासूर नाही आला वाटतं. आणि ही आजची मी केलेली देवपूजा आहे. आता उन्हाळा वाढलाय त्यामुळे झाडांना फुलं येत नाही आहेत, त्यामुळे बिना फुलांचीच पूजा केली आहे. जा वेदू तू पण.
तुम्ही ठोकी वाजवताय बघाल कुठं चला त्याच्यात बघ. हा बघ तू दिसलास. अरे हा बघ तू बघितलास काय. नमन बघितलास काय खेळ आहे. झोपा करतोय सकाळपासून. हा बघ तू हा बघ. तिकडे मळ्या मोकळ्या आहेत ना, तर वाडीतल्या मुलांनी क्रिकेट खेळायला सुरुवात केली आहे. आता थोडेच दिवस खेळतील, मग एकदा पावसाळा चालू झाला, शेतीची कामं चालू झाली की त्यांना काही खेळायला मिळत नाही. तर मंडळी, हे होते आमच्या कोकणातले देवाचे खेळे, ज्यांना आमच्या कोकणात शिमग्या इतका आणि पालखी इतकाच मान आहे. या खेळांमध्ये ना शंकासूर आला नव्हता. ती एक गोष्ट मी खूप मिस केली की शंकासूर का नाही आला. मी त्या काकांना विचारलं पण की तुम्ही शंकासूर नाही घेऊन आलात, तर ते बोलले नाही आणला ह्यावर्षी. आत्ता जेव्हा मोठे झालो आहे ना, तेव्हा शंकासुराची आतुरता असते, पण जेव्हा मी लहान होते, आम्ही सगळे लहान होतो ना, तेव्हा शंकासुराची खूप भीती वाटायची. जेव्हा समजायचं ना की आज खेळ येणार आहेत, तर आम्ही कुठेतरी दडी मारून बसलेलो असायचो, कारण शंकासूर ना घाबरवायलाच यायचा मुळात म्हणजे मुलांना. तो त्या काही खेळांसोबत यायचा नाही, तर खेळांच्या मागून कुठून तरी असं टपकायचा आणि अचानक समोर येऊन उभा राहायचा ना की धडकीच भरायची. पण आत्ता त्या शंकासुराबद्दल भीती नाही वाटत, आदर वाटतो, अभिमान वाटतो शंकासुराचा आणि आपल्या संस्कृतीचा. आणि हेच तर कोकणातल्या शिमग्याची खासियत आहे. जे कोणी कोकणातले नाही आहेत, तर त्यांना नेहमीच असा प्रश्न पडतो की काय ही कोकणातली माणसं नेहमी शिमगा 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 करत असतात. अरे आमच्या कोकणातला शिमगा आहेच तितका भारी, आणि ते असं एखाद्याने सांगून नाही अनुभवता येणार. त्यासाठी तुम्हाला एकतर कोकणात यावं लागेल, नाहीतर आपल्या चॅनलवर यावं लागेल, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कोकणातला शिमगोत्सव अनुभवायला मिळेल. त्यामुळे स्टे ट्यून, असेच छान छान व्हिडिओज आपल्या चॅनलवर कोकणातल्या शिमगोत्सवाचे मी घेऊन येणार आहे. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोकणातला शिमगोत्सव अनुभवायचा असेल ना, तर त्याआधी तुम्हाला एक कंडिशन आहे, तुम्हाला आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करायला लागेल. कारण मला माहिती आहे, बॉल आला आहे त्या मुलांचा इकडे. मला माहिती आहे आपल्यापैकी बरेच जणं असे आहेत ना की जे आपले व्हिडिओ पाहतात, पण चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे. काय झालं रे. ते आपले व्हिडिओ पाहतात, पण त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले. तर असं नका करू. तुम्हाला जर व्हिडिओचे नोटिफिकेशन पाहिजे असतील ना, तर सबस्क्राईबचं छोटंसं बटन आहे, जे एकदम फ्री आहे तुमच्यासाठी. तुमच्याकडून मी त्यासाठी कोणतेही पैसे घेणार नाही आहे, पण तुम्हाला एक नितळ आनंद देण्याचा, तुमच्या आयुष्यात 4 आनंदाचे क्षण पेरण्याचा प्रयत्न मात्र नक्की करणार आहे. त्यामुळे ते सबस्क्राईबचं बटन दाबा, ती घंटा दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी एक्झॅक्टली कोणत्या वेळेत कुठल्या दिवशी व्हिडिओ अपलोड केला आहे. आणि जर तुम्हाला तेही माहीत नसेल, तर आपल्या चॅनलवर सोमवार ते शनिवार संध्याकाळी 5:59 डेली शॉर्ट्स येतात, आणि रविवार या दिवशी एक मोठा लाँग व्हिडिओ येतो. त्यामुळे तो अजिबात चुकवू नका. आणि स्टे ट्यून. कोकणातला शिमगोत्सव 2025 आमच्या कोकणात जोरात चालू आहे, तर तो तुम्हालासुद्धा मी दाखवणार आहे. पण त्याआधी प्लीज सबस्क्राईब टू मी विशाखा. आणि जर मला दुसऱ्या भागातले खेळ आणि तो शंकासूर पाहायला मिळाला, तर तुम्हालासुद्धा नक्की दाखवीन. इथून पुढेच ती क्लिप चालू करीन, त्यासाठी काही वेगळा व्हिडिओ करत नाही बसणार. त्यामुळे स्टे ट्यून आणि सबस्क्राईब टू मी विशाखा.